पिंपळगाव बसवंत नगर परिषदेतर्फे नशामुक्त युवक विकसित भारत अभियानाअंतर्गत 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान युवक, विद्यार्थी, पालक, महिला व नागरिकांमध्ये अंमली पदार्थ व्यसनाविरोधात जनजागृती केली जाते आहे। अभियानाची सुरुवात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नशामुक्ती प्रतिज्ञेने झाली। शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेऊन अभियानाची माहिती देण्यात आली। विविध शैक्षणिक संस्थांमध्ये डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यसनांचे दुष्परिणाम, उपचार व समुपदेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। या अभियानात निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी नशामुक्त समाजाचा संदेश दिला। महिला बचत गटांच्या बैठका, कुटुंब संवाद, आरोग्य तपासणी आणि समुपदेशन उपक्रमही राबवण्यात येत आहेत। 15 ऑगस्ट रोजी महासंकल्प व पारितोषिक वितरण सोहळा होणार असून व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे। नशामुक्त युवक हीच विकसित भारताची ताकद या संकल्पनेतून युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कला आणि राष्ट्र निर्मितीत योगदान द्यावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट। माननीय श्री डी.एस. स्वामी सर, त्यानंतर मंचावर उपस्थित ए.जे. पाटील सर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय पिंपळगाव, माननीय मनोज बर्डे सर, माननीय सतीश मोरे साहेब, त्यानंतर आमचे एसडीपीओ सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर। ही गाडी आम्हाला संशयित वाटते, या ठिकाणी आम्हाला असा काहीतरी गैरप्रकार दिसतोय, इथे कोणीतरी अशा प्रकारचे टवाळखोर मुलं ह्या टपरीवर थांबलेले आहेत, येताना जाताना कोणीतरी आगाऊपणा करतं, कोणीतरी आम्हाला त्रास देतं। जे जे काही तुम्हाला मुलांना आणि मुलींना वाटेल ते सगळं तुम्ही आम्हाला ह्या 112 ह्या नंबरवर कळू शकता आणि मी तुम्हाला माझा नंबर दिलाय। आता पुन्हा रिपीट करा माझा नंबर, बघू किती लोकांना आठवण आहे। थँक्यू सो मच। तर एवढे आमचा हा 112 नंबर लक्षात ठेवा, माझा नंबर लक्षात ठेवा। तुम्हाला आम्ही या ठिकाणी आपण नशामुक्तीसाठी एकत्र आलो हे लक्षात ठेवा। नशा आपल्याला करायची नाहीये, आजूबाजूला होत असेल तर ती पोलिसांना कळवायची आहे आणि जेणेकरून आपला समाज जो आहे तो समाज सगळा सुदृढ होईल, समाज हा चांगला होईल, पर्यायाने देश चांगला होईल। तुम्ही सगळे नागरिक म्हणून जर चांगले झाले तर पर्यायाने देश चांगला होतो। आपण या ठिकाणी सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत। तुम्हाला माहित आहे आपण या ठिकाणी सगळ्यांचं, मान्यवरांचं ज्या ठिकाणी या ठिकाणी स्वागत केलं ते कशासाठी केलं की त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी प्रेरणा घ्यायची आहे। ती प्रेरणा म्हणजे काय, तर ती प्रेरणा म्हणजे देशाचा चांगला नागरिक होण्याची प्रेरणा। आणि जे काही वाईट दिसते ते काहीतरी आपल्याला समाजातलं जे वाईट दिसते त्या यंत्रणेला कळवण्यासाठी आपण एक चांगला नागरिक या ठिकाणी बनूया। मला सगळ्यांना माहिती आहे इथे सगळेजण मॅच बघण्यासाठी सुद्धा उत्सुक आहेत, मॅच खेळण्यासाठी उत्सुक आहेत। तुम्ही या ठिकाणी वाट पाहिली, या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात आणि तुम्ही खरे पोलिसांचे मित्र आहात एवढं मी या ठिकाणी सांगतो। तुमचा आम्हाला नेहमी या ठिकाणी जो आहे तो सपोर्ट राहील एवढी मी आशा व्यक्त करतो। आणि आम्ही सुद्धा तुमचाच एक घटक आहे आणि तुम्ही आमचाच एक घटक आहे, जेणेकरून तुमच्यामधला आणि आमच्यामधला जो गॅप आहे तो गॅप या ठिकाणी दूर झाला पाहिजे। या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे एवढंच होतं की तुमच्या आणि आमच्यामधला चांगला जो माणूस आहे, जो समाज जो चांगला आहे तो समाज एकत्र येतो आणि वाईट प्रवृत्ती जी आहे ती यापासून दूर पळाली पाहिजे। नाहीतर चित्र आपल्याला आपण नेहमी वाटतं आपल्याला पोलिसांना आणि नेहमी समाज एक काय असतो